आणि नमस्कार, मी मयुरी तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या या युट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझा वट पौर्णिमा स्पेशल मेकअप लुक. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा म्हणजे तुम्हाला कळेल की मी हा लुक कसा क्रिएट केला आहे. सो उशीर न करता स्टार्ट करूया. मी माझं स्किन केअर कम्प्लीट करून घेतलंय आणि आता आपण अप्लाय करणार आहे हे प्रायमर. हे मी ब्लू हेव्हनचं ऑइल फ्री फ्लॉलेस मेकअप बेस्ड प्रायमर यूज करते आहे. प्रायमर कधी स्किप करायचं नाही. प्रायमर का स्किप करायचं नाही तर आपल्याला जो फ्लॉलेस बेस हवा असतो ना तो आपल्याला प्रायमर न लावता मिळत नाही. आणि जे आपले पोअर्स असतात त्यामधून ऑइल रिप्रोडक्शन होत राहतं आणि ते प्रोड्यूस झालेलं ऑइलमुळे जे आपण फाउंडेशन लावतो ते सुद्धा केकी होऊन जातं. त्याच्यामुळे पोअर्स हे मिनिमाइज होण्यासाठी आपल्याला प्रायमर लावण्याची गरज असते आणि ते व्यवस्थित प्रकारे मुरलंही पाहिजे आपल्या चेहऱ्यामध्ये. 30 मिनिट्स वेट करायचा आणि त्यानंतर तर आता इथे आपण अप्लाय करणार आहे कन्सिलर, ज्याच्यासाठी मी इनसाइड कॉस्मेटिक्सचं कलर करेक्शन पॅलेट यूज करते आहे. आता कन्सिलरला सेट करून घ्यायचंय, त्याच्यासाठी मी यूज करते लॅक्मेची फेस पावडर. तुम्ही कॉम्पॅक्टही यूज करू शकता. आता कन्सिलर सेट करून का घेण्याची गरज असते तर जी आपली डोळ्याखालची जी त्वचा असते ना ती खूप पातळ असते. त्यामुळे ना आपल्याला कन्सिलर लावल्या लावल्या ती लगेच सेट करून घ्यायची असते. त्यामुळं काय होते, जे क्रिजेस येण्याचं जे प्रमाण असतं ना ते कमी होऊन जातं. आपली डोळ्याखालची जी त्वचा आहे ती एकदम पातळ असल्यामुळे तिथे लगेचच क्रिजेस येण्याची दाट शक्यता राहते. तर तुम्ही बघू शकताय मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते की मी लूज पावडर यूज करते. मी लूज पावडर याच्यासाठी यूज करते त्याचे पार्टिकल्स जे असतात ते फाईन नसतात, तर फाईन पार्टिकल्स व्यवस्थित सेट करून देतात. आणि 30 सेकंड वेट करायचं आहे आपल्याला. आफ्टर 30 सेकंड झाल्यानंतर एक फ्लफी ब्रश घ्यायचा आणि त्याच्या साह्याने जी एक्सेस पावडर आहे ती डस्ट ऑफ करायची. जी पावडर आहे ती आपण डस्ट ऑफ करणार आहे पावडर ब्रशच्या हेल्पने. आता आपण फाउंडेशन अप्लाय करणार आहे. मी मेबलिनचं फाउंडेशन यूज करते ज्याच्यात माझा शेड आहे 128. माझा वॉर्म टोन आहे तर मी वॉर्म न्यूड हा शेड पिक केलेला आहे. तुम्ही बघताय की मी डॉट डॉट करून पूर्ण चेहऱ्यावरती फाउंडेशन अप्लाय केलं आहे. आणि फाउंडेशन असंच अप्लाय करायचं, थोडं थोडं डॉट डॉट करूनच, जेणेकरून आपल्याला फिनिशिंग व्यवस्थित मिळते. मी याला हाताने ब्लेंड करणार आहे कारण मी जास्त अप्लाय नाही केलंय. सध्या समर सुरू आहे आणि जास्त अप्लाय केलं की ते केकी होऊन जातं. आणि फाउंडेशन मानेवर सुद्धा लावायला विसरायचं नाही, नाहीतर मानेचा कलर वेगळा आणि चेहऱ्याचा कलर वेगळा असं दिसेल. मी इथे लूज पावडरच्या हेल्पने पूर्ण फेस सेट करून घेणार आहे आणि फ्लफी ब्रशच्या साह्याने जी एक्सेस पावडर आहे ती वाईप ऑफ करून घेणार आहे. तुम्ही बघू शकताय. आणि त्यानंतर आपण सेटिंग स्प्रेच्या साह्याने सुद्धा पूर्ण फेस सेट करून घेणार आहे. आय मेकअपसाठी स्विस ब्युटीचं पॉवर स्टेज द मिस्टिक ग्लॅम पॅलेट यूज करणार आहे. याच्यामध्ये 20 शेड्स आपल्याला रिसीव्ह होतात. तर त्याच्यातला मी सगळ्यात पहिले लाईट ब्राऊन यूज करणार आहे. आय मेकअप होईल तेवढा सिंपल ठेवते मी, कारण माझी बुलेट आईज आहे, त्याच्यामुळे एवढं उघडून नाही दिसत. त्यानंतर मी त्याच रंगाचा एक शिमर शेड घेऊन अप्लाय करते माझ्या क्रीज वरती.
डोळ्यांच्या पापण्यांवरती. मी एक छान लुक यावा म्हणून गोल्डन कलरचे ग्लिटर सुद्धा अप्लाय करून घेतले आहे. त्यानंतर मी त्याच पॅलेटमधून लाईट ब्राऊन कलर जो शेड डोळ्यांच्या पापण्यांवरती अप्लाय केला आहे ना, तोच मी खाली माझ्या डोळ्यांच्या वॉटरलाईनवर सुद्धा अप्लाय करून घेणार आहे. तुम्ही बघू शकताय की मी खाली वॉटरलाईनवर तो अप्लाय करते आहे आणि छान प्रकारे ब्लेंड करून घेणार आहे, जेणेकरून आपले डोळे जे आहेत ते मोठे दिसायला मदत होतात. वॉटरलाईनवर जो शेड आपण लावतो ना, त्याच्यामुळं काय होतं, आपले डोळे जर लहान दिसत असतील तर ते खूप छान उभरून दिसतात आणि माझे डोळे लहान आहेत, त्याच्यामुळं मी तिथे थोडे इनर कॉर्नरवर हायलाईट सुद्धा करणार आहे. तुम्ही बघू शकता मी एक सिल्वर गोल्ड कलरचं हायलायटर सुद्धा माझ्या इनर कॉर्नरवरती अप्लाय करून घेतलं आहे. आता मी माझ्या वॉटरलाईनवरती लॅक्मेची काजळ यूज करणार आहे. ही लॅक्मेची काजळ माझी सगळ्यात फेवरेट काजळ आहे, कारण की ही सेन्सिटिव्ह आईसाठी खूप बेस्ट आहे. वॉटरप्रूफ आहे, स्मज प्रूफ आहे आणि लॉंग लास्टिंग सुद्धा आहे आणि खूप छान असं वन स्वाईप ॲप्लिकेशन आहे. बोल्ड लुक देतं एकदम. तुम्ही बघू शकताय व्हिडिओमध्ये की माझ्या डोळ्यावरती ही किती व्यवस्थित ग्लाईड होतीये. त्यानंतर मी माझे ब्राउज सेट करणार आहे. ब्राउज सेट करण्यासाठी मी इथे ब्लू हेव्हनची ब्राउ पेन्सिल यूज केली आहे, ज्यात मी शेड निवडला आहे ब्राऊन. आणि एक अजून की ब्राउज सेट करताना कधीही ब्लॅक कलर घ्यायचा नाही, नेहमी ब्राऊन कलर सोबतच जायचं. आणि ब्राउज सेट करताना जेवढं होईल तेवढं व्यवस्थित सेट करण्याचा प्रयत्न करायचा. ते आर्टिफिशियल दिसणार नाही असं करायचं नाही. इथे मी स्विस ब्युटीचाच पॅलेटमधून कॉन्ट्रोल शेड पिक केला आहे, जो की फेअर टू मीडियम या स्किन टोनसाठी आहे. तर इथे मी माझे चिक्स जे आहेत त्यांना शेप देण्यासाठी कॉन्टोर पावडर यूज करते आहे. पावडर याच्यासाठी की सध्या समर सुरू आहे आणि क्रीम जे आहेत ना, त्यांनी ऑइल एक्सेसमध्ये चेहऱ्यावर अप्लाय होतं. तर क्रीम प्रॉडक्ट्सऐवजी तुम्ही जे आपले पावडर प्रॉडक्ट्स आहेत ते वापरायला पाहिजेत या समरच्या सीझनमध्ये. आणि पावडर प्रॉडक्ट्सची एक विशेषता म्हणजे हे कमी क्वांटिटीमध्ये पण यूज होतात. क्रीम कॉन्टोर किंवा ब्लशेस घ्यायचं तर त्याच्यामध्ये एक तोटा असा असतो की क्रीम प्रॉडक्ट्स खूप जास्त अप्लाय करावं लागतात, नंतर एक्सेस ऑइल पण रिप्रोड्यूस होतं आणि म्हणजे ते व्यवस्थित सेट पण होत नाही या समर सीझनमध्ये. तर पावडर जे प्रॉडक्ट्स असतात ना, हा सगळ्यात गुड ऑप्शन आहे फॉर द समर सीझन. बाकी आपण विंटर मॉन्सूनमध्ये क्रीम प्रॉडक्ट्स जे आहेत ते यूज करू शकतो. तुम्ही बघताय की मी माझ्या याच पॅलेटमधून आता लाईट पिंक कलरचा, का लाईट की मी रेड कलरची साडी घातलेली आहे आणि रेड कलरची जेव्हा पण तुम्ही कुठलाही आउटफिट घालता ना, तेव्हा जेवढं होईल तेवढं न्यूड किंवा लाईट पिंक सोबत जायचा प्रयत्न करायचा. ब्लश मी इथे माझ्या हायलाइटेड जे एरियाज आहेत, जसं माझं चिक्स बोन आहे तिथे मी लावून घेतली आहे. त्यानंतर मी तिथे ब्लशच्याच वरती हायलाइट करते आहे. त्यात मी इथे हायलायटरसाठी सुद्धा स्विस ब्युटीचीच पॅलेट जी आहे ती यूज केलेली आहे. स्विस ब्युटीची ही जी पॅलेट आहे ना, टेक मी एनिवेअर, ही पूर्ण मेकअप सोबत येते. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला 9 शेड्स आयशॅडो, हायलायटर, कॉन्टोर आणि 2 ब्लशेस असे मिळतात. तुम्ही बघू शकताय की मी माझ्या नोजवरती, चिक्सवरती माझे जे जे हायलाइटेड एरियाज आहेत, जसं नंतर नाकाच्या खाली, ओठांच्या जवळ आणि हनुवटीवर अशा प्रकारे सेट करणार आहे हायलायटर. आणि थोडंसं आयब्रो सुद्धा शार्प दाखवण्यासाठी मी आयब्रो जवळ सुद्धा हायलायटर लावणार आहे. तुम्ही बघू शकताय. मी मेकअप करता करता हे तर समजले आहे
की हायलायटर जेव्हा आपण आयब्रोजच्या जवळ लावतात ना, तर तेव्हा थोड्या कमी क्वांटिटीमध्ये ब्रशनी लावून घ्यायचं आहे. नंतर मी पूर्ण माझी जी कॉन्टर केलेली साईड आहेत दोन्ही साईडवर लूज पावडरने ते सेट करून घेणार आहे आणि नंतर एक्सेस डस्ट ऑफ करून घेणार आहे. आता मी इथे यूज केलेली आहे माय ग्लॅमची रेड लिपस्टिक. ही याचा शेड मला माहिती नाही आहे. ॲक्च्युली ही खूप जुनी लिपस्टिक आहे माझ्याकडं. रेड कलरच्या जास्त लिपस्टिक्स नाही आहेत. जर मला याचा शेड सापडला तर मी नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन की हा शेड कुठला आहे. तर तुम्ही बघू शकताय किती छान लागली आहे. त्यानंतर मी स्विस ब्युटीचाच मेकअप फिक्सर घेऊन फेस सेट करणार आहे. आणि एअर ब्रश फिनिशिंगसाठी मी ब्युटी ब्लेंडर घेऊनच ते डॅप टॅप करत ते जे सेटिंग स्प्रे केला आहे तो व्यवस्थित मुरवून घेणार आहे. त्यामुळं आपल्याला एअर ब्रश फिनिशिंग सारखी फिनिश मिळते. फायनली इथे मी माझी हेअरस्टाईल सुद्धा कंप्लीट करून घेतली आहे. तर असा केला आहे मी आजचा माझा वटपौर्णिमेचा स्पेशल लुक. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. न पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तर आज इथेच निरोप घेतेय. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.